सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3 विषय मराठी. प्रश्न 1. खालील उतारा वाचून योग्य शीर्षक लिहा. आपण इतरांना चांगल्या वागणुकीचा उपदेश करायचा आणि आपणच त्या उपदेशाप्रमाणे वागत नसू तर त्या उपदेशाला काय अर्थ? त्यामुळे आपले बोलणे कोणीच लक्षात घेणार नाही. कृतीशून्य बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, म्हणून काही कृती न करता दुसऱ्यास उपदेश करू नये. आपल्या आचरणातून लोकांना त्या उपदेशाचे महत्त्व पटवून द्यावे, म्हणून दुसऱ्याला कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी आपण स्वतः तसे वागले पाहिजे. बघा उत्तरांना क्रेविन वाचाळता व्यर्थ आहे. काही न करणे यासाठी उतार्यात कोणता शब्द आला आहे ते लिही. काही न करणे यासाठी उतार्यात कृतीशून्य हा शब्द आला आहे. क. वरील उतार्यावर 2 प्रश्न तयार कर व लिही. 1. उपदेशाचे महत्त्व लोकांना कसे पटवून द्यावे. 2. कृतीशून्य बोलल्याने काय होईल. प्रश्न 2. कोरोना-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी 2 घोषवाक्ये लिही. 1. घरात राहूया, कोरोना टाळूया. 2. हात स्वच्छ धुवून घेऊ, कोरोना आपल्यापासून दूर ठेवू. प्रश्न 3. चित्रावरून गोष्ट तयार कर. बघा, महानगरपालिका शाळेतील मुलांची ही गोष्ट आहे. शनिवारचा दिवस होता. परिपाठ झाला. सर्व मुले वर्गात आले. सरांनी मुलांना स्वच्छतेचा प्रकाश हा पाठ शिकवला. मुलांना हा पाठ खूप आवडला. या पाठामध्ये स्वच्छतेचे महत्त्व व स्वच्छतेविषयी इतरांनी केलेले कार्य सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांना ते खूप आवडले. त्यांनी ठरवले की आपणही आपली शाळा स्वच्छ व सुंदर बनवली पाहिजे. सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांनी एकत्र येऊन शालेय परिसर स्वच्छ केला. त्यामुळे शाळेचे वातावरण आनंददायी झाले. मुलांना स्वच्छतेची गरज व महत्त्व समजले. यानंतर मुलांनी कधीही आपल्या शाळेमध्ये कचरा केला नाही. शाळेबरोबर त्यांनी आपल्या घराचा व आजूबाजूचा परिसरही नेहमी स्वच्छ ठेवला. प्रश्न 4. खालील आद्याक्षरापासून नाम, विशेषण व क्रियापद बनव. नाम पपई, विशेषण पिवळा, क्रियापद पळाला. प्रश्न 5. खालील वाक्याचा काळ ओळखा आणि उरलेल्या 2 काळात वाक्याचे रूपांतर करून लिही. बाग सुंदर आहे, वर्तमान काळ. बाग सुंदर होती, भूतकाळ. बाग सुंदर असेल, भविष्यकाळ. प्रश्न 6. खालील जाहिरात वाचून त्या आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, काळजीपूर्वक जाहिरात वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1. ही जाहिरात कशा संदर्भात आहे. पुस्तक प्रदर्शन संदर्भात आहे. 2. कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. दिनांक 15 ते 20 ऑक्टोबर ह्या कालावधीत पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. प्रदर्शन कोठे भरणार आहे. प्रदर्शन शारदा विद्यालयाचे सभागृह येथे भरणार आहे. 4. 100 रुपयाच्या खरेदीवर किती रुपयाची सवलत मिळणार आहे. 100 रुपयाच्या खरेदीवर 20 रुपयाची सवलत मिळणार आहे. 5. पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते सांगा. पुस्तक प्रदर्शनातून आम्ही गोष्टींची, कोड्यांची, प्रयोगांची, कृतीची पुस्तके खरेदी करणार. प्रश्न 9. खालील मजकूर वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. आमची गाय खूप दूध देते. आई दूध तापवून साय काढते. साईपासून लोणी आणि मग लोण्याचे तूप बनवते. थोडे तूप काकीला देते, थोडे तूप मामीला देते. तरीही घरी खूप तूप असते. आई मला तूप भात खायला देते. मला तूप खूप आवडते. आई तूप कोणाकोणाला देते. आई तूप मला, काकीला आणि मामीला देते. दुधापासून लोणी कसे बनते. दूध तापवून साय काढली जाते व साईपासून लोणी बनते. मजकुरात हे चिन्ह आले आहे का त्याचे नाव लिही. मजकुरात हे चिन्ह आले आहे. ह्या चिन्हाला संयोग चिन्ह म्हणतात. खाली दिलेल्या शब्दांपासून गोष्ट बनव. कावळा, पिशवी, चप्पल, गुलाब. एक गावामध्ये विराज नावाचा एक मुलगा राहायचा. तो खूप हुशार होता. सगळ्यांची मदत करायला त्याला आवडायची. एके दिवशी विराज अंगणात खेळत होता. तेथे खेळत असताना त्याला एक कावळा जमिनीवर पडलेला दिसला. विराजने त्या कावळ्याला पाहिले. त्याच्या पायाला जखम झाली होती. विराजने ती जखम धुतली व त्यावर पट्टी बांधली. त्यानंतर त्या कावळ्याला पाणी पाजले व त्याला झाडाखाली ठेवले. तेवढ्यात त्याच्या आईने त्याला बाजारातून दूध आणण्यासाठी बोलवले. विराज बाजारात गेला. त्याने दूध व स्वतःसाठी खाऊ घेतला. परत येताना त्याला एक गुलाब विकणारा मुलगा दिसला. दुपारची वेळ होती. त्याचे पाय खूप भाजत होते, पण याची पर्वा न करता तो फुले विकत होता. त्या मुलाकडे पाहून विराजला खूप वाईट वाटले. विराजने आपल्या पिशवीत असणारा सगळा खाऊ त्या मुलाला दिला. त्या फुले विकणाऱ्या मुलाने विराजचे आभार मानले व भेट म्हणून विराजला गुलाबाचे फूल दिले. तो मुलगा व विराज दोघेही खुश झाले. विराजने आपली चप्पल त्या मुलाला दिली. खालील पत्राचे वाचन कर व त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. प्रश्न अ. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तू कशावरून ओळखलेस ते लिही. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तिच्या पत्त्यावरून ओळखले. ब. काही काळापुरते यासाठी पत्रात कोणता शब्द आला आहे ते लिही. काही काळापुरते यासाठी पत्रात क्षणभंगूर हा शब्द आला आहे.
पत्रात सायलीने कोणत्या वर्षातील जून महिन्याचा उल्लेख केला आहे? पत्रात सायलीने 2021 मधील जून महिन्याचा उल्लेख केला आहे. पत्रातील सायलीच्या पत्त्याप्रमाणे तुझा पत्ता तयार कर व लिही. माझा पत्ता समृद्धी आहेर, मुक्काम पोस्ट देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, पिन 422-002. सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3, विषय गणित. प्रश्न 1. खाली दिलेल्या दोन संख्यांमधील लहान संख्येला गोल कर. बघा 99,468, 2,35,705. यापैकी 99,468 लहान, 5,75,100 आणि 5,75,010. यापैकी 5,75,010 ही लहान, 49,99,919 आणि 53,64,789. यापैकी 49,99,919 लहान, 19,99,919 व 90,000, 20,000, 49. यापैकी 19,99,919 लहान. प्रश्न 2. खालील चौकटीत समान, मोठे आणि लहान यापैकी योग्य चिन्ह लिहा. 1. 9 अधिक 8 बरोबर 17 आणि 5 गुणिले 4 20 म्हणून 5 गुणिले 4 ही पदावली मोठी. 2. 7 गुणिले 4 28 आणि 5 गुणिले 6 30 म्हणून 5 गुणिले 6 ही पदावली मोठी. 3. 18 वजा 12 6 आणि 25 भागिले 5 5 म्हणून 18 वजा 12 ही पदावली मोठी. 4. 54 भागिले 9 6 आणि 15 वजा 9 6 म्हणून या दोन्ही पदावल्या समान येतील. प्रश्न क्रमांक 3. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी प्रत्येक किंमत समान 16 ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या जोड्या लिहा. बेरीज कंसात 8 अधिक 8 16 बरोबर 9 अधिक 7 16. वजाबाकी 20 वजा 4 16 बरोबर 22 वजा 6 16. गुणाकार 4 गुणिले 4 16 बरोबर 8 गुणिले 2 16. भागाकार 32 भागिले 2 16 बरोबर 64 भागिले 4 16. प्रश्न 4. खालील संख्या अंकातल्या 67,19,14,014 बघा लिहिलेली आहे. 2. 8,45,12,014 बघा या ठिकाणी ती पण संख्या आपण अंकात लिहिलेली आहे. प्रश्न 4. खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. 1. 10,42,55,999 10,42,55,999. 2. 5,38,04,485. प्रश्न क्रमांक 5. खालील उपप्रश्न सोडव. दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर कर. 4/5 आणि 9/15. 4/5 गुणिले 3/3 बरोबर 12/15. 9/15 गुणिले 1/1 बरोबर 9/15 बरोबर 12/15 आणि 9/15. ब. खालील अपूर्णांकाशी समतुल्य अपूर्णांक तयार कर. 5/9 बरोबर 15/27. सोडव. 8/15 अधिक 11/15 बरोबर 19/15. 9/12 वजा 4/12 बरोबर 5/12. ड. पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडव. 1. 47,02,609 अधिक 87,53,356 बरोबर यांची बेरीज केली असता 1,34,55,965. 2. 70,32,345 वजा 28,99,547 यांची वजाबाकी केली असता 41,32,798. ई. पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडव. 1. 954 गुणिले 27 बरोबर 25,758. 2. 9,656 भागिले 17 बरोबर 568. प्रश्न 6. खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. 1. किशोरने 43,550 रुपयाचा लॅपटॉप व 14,990 रुपयाचा प्रिंटर अशी खरेदी केली तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? बघा 43,550 रुपयाचा लॅपटॉप, 14,990 रुपयाचा प्रिंटर घेतला तर एकूण किती रुपये खर्च केले? म्हणून 43,550 अधिक 14,990 बरोबर 58,540 रुपये खर्च केले. 2. मोहसिनने आपली जुनी चारचाकी 2,27,450 रुपयांना विकून त्याच दुकानातून नवीन गाडी 8,68,775 रुपयांना विकत घेतली तर त्याला किती रक्कम द्यावी लागेल? बघा जुनी चारचाकी त्याने केवढ्याला विकली? 2,27,450 रुपयाला.
नवीन गाडी घेतली 8,68,775 रुपयाला, तर किती रक्कम द्यावी लागेल? म्हणून 8,68,775 वजा 2,27,450 बरोबर 6,41,325 रुपये अजून त्याला रक्कम द्यावी लागेल. 3. शाळेसाठी खरेदी करायच्या एका संगणकाची किंमत 29,680 रुपये आहे. तर अशा 15 संगणकांची किंमत काढा. बघा, एका संगणकाची किंमत 29,680 रुपये, तर 15 संगणकांची किंमत म्हणून 29,680 गुणिले 15 बरोबर 4,45,200 रुपये. 4. एका शाळेच्या 18 माजी विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून 9,18,000 रुपये खर्च करून शाळेला एक प्रयोगशाळा बांधून दिली. जर प्रत्येक विद्यार्थ्याने समान वाटा दिला तर प्रत्येकाला किती रुपये जमा केले? बघा, 18 विद्यार्थ्यांनी 9,18,000 रुपये खर्चून प्रयोगशाळा बांधली, तर प्रत्येकाला किती रुपये आले असतील? म्हणून 9,18,000 भागिले 18 बरोबर 50,001 रुपये प्रत्येकाला आले असतील. प्रश्न क्रमांक 6. खालील तक्ता पूर्ण करा. बघा, या ठिकाणी आता आकृती दिले ABC. आपण कोणाचे नाव लिहायचे? कोण ABC आणि कोण CBA. शिरोबिंदू B आणि कोणाच्या बाजू AB आणि बाजू BC ह्या कोणाच्या बाजू आहेत. 7 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. बघा, या ठिकाणी आपण 7 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढलेले आहे. सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3 विषय विज्ञान. बघा, प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा. सूर्य, देवराई, जलावरण. अ. उपग्रहांना सूर्यापासून प्रकाश मिळतो. ब. शिलावरण, जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते. क. देवराई म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेले जंगल. बघा, प्रश्न 2. पुढील इंद्रिय संस्थांची नावे व त्यातील महत्त्वाच्या 2 अवयवांची नावे लिहा. अ. रक्ताभिसरण संस्था, त्यातील 2 अवयव हृदय, रक्तवाहिन्या. ब. श्वसन संस्था, त्यातले 2 अवयव नाक, फुफ्फुसे. एका शब्दात उत्तरे लिहा. अ. सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. ब. भारताचा मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो? भारताचा मंगलयान हा उपक्रम मॉम ह्या नावाने ओळखला जातो. ई. धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ कोणत्या नावाने ओळखली जाते? धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरित क्रांती ह्या नावाने ओळखली जाते. खालील स्रोतातून कोणते अन्नघटक मिळतात ते लिहा. बघा, अ. स्निग्ध पदार्थ. ब. शर्करा. असे का घडले? अ. दमट हवेतील धान्याला बुरशी लागली. दमट हवामान बुरशीसाठी पोषक असते. ब. वाहनांच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित झाली. वाहनांच्या धुरातून कार्बन, सूक्ष्मकण, शिसे बाहेर पडतात व हवेत मिसळतात. क. गावात काविळीची साथ पसरली. पाणी अस्वच्छ व गढूळ तसेच पाणी निर्जंतुकीकरण नसल्याने गावात काविळीची साथ पसरली. काय होईल ते सांगा. अ. गावात सर्वत्र अस्वच्छ वातावरण व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, कीटक दंशांपासून होणारे आजार व सामाजिक आरोग्य धोक्यात येईल. ब. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. तंबाखू, विडी, सिगारेट, चिलीम, हुक्का, चिरूट या व्यसनांच्या आहारी विद्यार्थी जातील. क. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ रोज खाल्ले. शरीराचे नीट पोषण होण्यासाठी संतुलित आहार मिळणार नाही. ड. पृथ्वीवरील जंगले नष्ट झालीत. सजीवांचे अस्तित्व धोक्यात येऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडेल. प्रश्न 7. अन्नसाखळी तयार करा. बेडूक, घार, अळी, साप, गवत. गवत, अळी, बेडूक, साप, घार. अ. चित्रात ऊर्जेचे कोणते स्रोत दिसत आहेत? चित्रात ध्वनी ऊर्जा, गतिज ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, स्थितिज ऊर्जा यांचे स्रोत दिसत आहेत. त्या स्रोतांचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात? त्या स्रोतांचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात. ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 3 सब्जेक्ट इंग्लिश. राईट द फॉलोइंग नंबर इन वर्ड्स. 24, 16, 78, 97. Write the following number in figure. 44, 39, 85, 100. 3. Complete the following. Hours in a day 24, month in a year 12. Write the rhyming words for 1. Monkey, donkey. 2. Way, say. 3. See, be. 4. Sand, pan. Write the 5 sentences
Describe the following thing each. 1. Parrot. My pet bird, the parrot. My pet bird is the parrot. It is a small bird. Its color is green. It has a covered red beak. This beak is very hard and sharp. The parrot can break hard nuts with its beak. I keep my parrot in a case in my house. It likes to eat green chilies, guavas, and other fruits. We teach it to whistle and talk. It makes us very happy. It is a very beautiful bird. I like it very much. Notebook. The margin of his notebook were festoons with doodles. I record all my thought in a notebook. Sophie's notebook is covered with sticker. She immediately copied the letter in her notebook. She drew a notebook from her bag. He opened his school bag and took out a notebook. 6. Complete the following profile. My profile. Name Yesh Anil Ahir. School name NMC School number 18. Friends name Kunal Patil. Favorite teacher Savita ma'am. Favorite subject History. I wish to become a teacher. सेतु अभ्यास चाचणी क्रमांक 3. विषय हिंदी. प्रश्न 1. चित्र वाचन करके अपने शब्दों में कहानी लिखो और उचित शीर्षक बताओ. पुराने समय की बात है. एक जंगल में एक बहुत बड़ा बरगद का पेड़ था. उस पेड़ पर बहुत सारे कबूतर रहते थे. उस जंगल में घूम घूम कर भोजन की तलाश करते और अपना पेट भरते थे. उन सभी कबूतरों में एक वृद्ध कबूतर भी था. बूढ़ा कबूतर बहुत ही समझदार था, इसीलिए सभी कबूतर उसकी बात माना करते थे. एक दिन उस जंगल में कहीं से घूमता हुआ एक बहेलिया आया. उसकी नज़र उन कबूतरों पर पड़ी. कबूतरों को देखकर उसकी आंखों में चमक आ गई और उसने अपने मन में कुछ सोचा और वहां से चला गया. लेकिन बूढ़े कबूतर ने उस बहेलिये को देख लिया था. दूसरे दिन भरी दोपहर में सभी कबूतर पेड़ पर आराम कर रहे थे. उस दिन वह बहेलिया फिर आया और उसने देखा कि गर्मी की वजह से सभी कबूतर पेड़ पर आराम कर रहे हैं. उसने बरगद के नीचे जाल बिछाकर उस पर कुछ दाने बिखर दिए और दूसरे पेड़ के पीछे छुप गया. कबूतरों में से एक कबूतर की नज़र उन दानों पर पड़ी. दानों को देखते ही उसने सभी कबूतरों से कहा कि देखो भाइयों, आज तो किस्मत ही खुल गई है. हमें आज भोजन की तलाश में नहीं जाना पड़ा, उल्टा भोजन ही हमारे पास आ गया. चलो चलकर मजे से भोजन करते हैं. गर्मी से बेहाल और भूख से परेशान कबूतर जैसे ही नीचे उतरने लगे, बूढ़े कबूतर ने उन्हें रोका. लेकिन किसी ने भी उसकी बात नहीं मानी और नीचे जाकर दाना चुगने लगे. बूढ़े कबूतर की नज़र अचानक पेड़ के पीछे छिपी बहेलिया पर गई और उसे मांजरा समझते देर नहीं लगी. लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी. दाना चुगकर कबूतर उड़ने की कोशिश करने लगे, लेकिन सभी जाल में फंस चुके थे. कबूतर उड़ने की जितनी कोशिश करते उतनी ही जाल में उलझ जाते. कबूतरों को जाल में फंसा देखकर बहेलिया पेड़ के पीछे से निकल आया और उनको पकड़ने के लिए उनकी ओर बढ़ा. ये देखकर सभी कबूतर डर गए और बूढ़े कबूतर से मदद की गुहार करने लगे. तब बूढ़ा कबूतर कुछ सोचने लगा और बोला कि जब मैं कहूँ तब सभी एक साथ उड़ने की कोशिश करेंगे और उड़कर सभी मेरे पीछे चलेंगे. कबूतर कहने लगे कि हम जाल में फंसे हैं, कैसे उड़ पाएंगे. इस पर बूढ़े कबूतर ने कहा कि सभी एक साथ कोशिश करेंगे तो उड़ पाएंगे. सभी ने उसकी बात मानी और उसके कहने पर सभी एक साथ उड़ने की कोशिश करने लगे. उनके इस प्रयास को वो जाल सहित उड़ गए और बूढ़े कबूतर के पीछे पीछे उड़ने लगे. कबूतरों को जाल सहित उड़ता देखकर बहेलिया हैरान रह गया, क्योंकि उसने पहली बार कबूतरों को जाल लेकर उड़ते देखा था. वह कबूतरों के पीछे भागा, लेकिन कबूतर नदी और पर्वतों के पार करते हुए निकल आए. इससे बहेलिया उनका पीछा नहीं कर पाया. इधर बूढ़ा कबूतर जाल में फंसे कबूतरों को एक पहाड़ी पर लेकर आया, जहाँ उसका एक चूहा मित्र रहता था. बूढ़े कबूतर को आता देखकर उसको खुशी का ठिकाना नहीं रहा. लेकिन जब बूढ़े कबूतर ने सारा किस्सा सुनाया तो उसे दुख भी हुआ. उसने कहा कि मित्र, चिंता मत करो, मैं अभी अपने दांतों से जाल को काट देता हूँ. उसने अपने दांतों से जाल को काटकर सभी कबूतरों को आज़ाद कर दिया. कबूतरों की खुशी का ठिकाना नहीं रहा. सभी ने चूहे को धन्यवाद दिया और बूढ़े कबूतर से क्षमा मांगी. कहानी से सीख. इस कहानी से ये सीख मिलती है कि एकता में ही ताकत होती है और हमें हमेशा बड़ों की बात माननी चाहिए. चित्र को देखो और बीज से पौधा बनने की प्रक्रिया का क्रम बताओ. देखो यहाँ पे 1, 2, 3, 4, 5 और 6.
ये क्रम दिखाए गए हैं। प्रश्न 2 अ, दिए गए चित्र को देखिए और उसका वर्णन अपने शब्दों में करें। ईमानदार लकड़हारा। एक गांव में एक लकड़हारा रहता था। उसका नाम भानु था। वह बहुत ईमानदार और दयालु लकड़हारा था। वह जंगल में जाता और लकड़ियां काट कर लाता और उसे बाजार में बेचता। इससे उसके घर का पालन पोषण करता था। एक दिन जब वह जंगल में से लकड़ियां काटकर वापस आ रहा था तो अचानक उसके हाथ से कुल्हाड़ी छूटकर नदी में गिर गई। लकड़हारे ने नदी में कूदकर कुल्हाड़ी को ढूंढने का प्रयास करने लगा, लेकिन काफी समय गुजर जाने के बाद भी वह अपनी कुल्हाड़ी नहीं ढूंढ पाया। वो दुखी होकर पुल के एक कोने में बैठ गया और बैठकर रो रहा था। तभी अचानक वहां पर जलदेवी प्रकट हुई और उसने पूछा कि क्या बात है, तुम इतनी उदास क्यों हो रहे हो। लकड़हारा ने उत्तर दिया, मैं इस पुल को पार कर रहा था, तब अचानक मेरा पैर पुल में फंसा और मैं गिर गया और मेरी कुल्हाड़ी नदी में गिर गई। जलदेवी ने कहा, तुम यही ठहरो, मैं तुम्हारी कुल्हाड़ी लेकर आती हूँ। और जलदेवी नदी में गई और नदी से एक सोने की कुल्हाड़ी लेकर आई और लकड़हारे को देने लगी। पर लकड़हारा ने वह कुल्हाड़ी नहीं ली और कहने लगा कि माता, ये कुल्हाड़ी मेरी नहीं है, मुझे मेरी चाहिए। फिर जलदेवी वापस नदी में गई और नदी से चांदी की कुल्हाड़ी लेकर आई और लकड़हारे को देने लगी। फिर से लकड़हारे ने मना कर दिया, ये कुल्हाड़ी भी मेरी नहीं है। फिर से जलदेवी वापस नदी में गई और नदी से उसकी लोहे की कुल्हाड़ी लेकर आई और उसको देने लगी। लकड़हारे ने खुशी खुशी से अपनी कुल्हाड़ी ले ली। उसकी ईमानदारी से जलदेवी बहुत प्रसन्न हुई और लकड़हारे को चांदी और सोने की भी कुल्हाड़ी दे दी। और लकड़हारे ने तीनों कुल्हाड़ियाँ लेकर घर आया और उसकी धर्मपत्नी को ये पूरी बात बताई। इससे दोनों पति पत्नी बहुत खुश हुए और फिर से लकड़हारे ने पहले की तरह रोजाना जंगल में जाता और लकड़ियाँ काट कर लाता और उसे बाजार में बेचता था और जो पैसा आता उससे अपना घर बार चलाता था। मॉरल, हमें इस कहानी से ये शिक्षा मिलती है कि हमें ईमानदार व दयालु व्यक्ति बनना चाहिए। विषय इतिहास नागरिकशास्त्र, सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3। रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. 1. पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. 2. शेतीचे पुरावे प्रथम इस्रायल व इराक येथे मिळाले आहेत. 3. चाकाचा शोध ताम्रयुगाच्या काळात लागला. 4. इतिहासाचे लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या काळात ऐतिहासिक काळ म्हणतात. 1. चुटकी बरोबर ते लिही. 1. सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झाली. बरोबर. 2. ताम्रयुगात सोने हा धातू वापरला गेला. चूक. 3. मानव कच्च्या अन्नपदार्थांवर संस्करण करतो. बरोबर. 4. बुद्धिमान मानवाने गुहेत तंबू उभे केले. चूक. प्रश्न 2. योग्य जोड्या लाव. अ गट ब गट. 1. ख्रिश्चन थॉम्सन त्रियुग पद्धती. 2. सेनात वापर बुद्धिबळाशी साम्य. 3. नवाश्मयुग कुडाची घरे. 4. शक्तिमान मानव निॲडरथल. 5. लोहयुग लोखंड धातूचा. प्रश्न 2 ब एका वाक्यातली. इतिहास म्हणजे काय? भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. 2. कालगणना म्हणजे काय? कालगणना म्हणजे काळाची लांबी मोजणे होय. 3. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. 4. पहिला मांसाळलेला प्राणी कोणता? कुत्रा हा मांसाळलेला पहिला प्राणी होय. 5. कलांची निर्मिती कशी झाली? विचार, कौशल्य व श्रम यांच्या परंपरेतून कलांची निर्मिती झाली. प्रश्न 3 थोडक्यात उत्तर लिही. 2. हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेची वैशिष्ट्ये लिही. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही ह्या नगराची वैशिष्ट्ये होती. 2. प्राणीजात माणसाळवण्याच्या 3 पायऱ्या कोणत्या? प्राणी माणसाळवण्याच्या पायऱ्या रानटी जनावरांकडून पकडून ताब्यात घेणे, त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे, त्यांच्यापासून दूध दुभते मिळवणे व त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. 3. साधनांची निवड कशावर अवलंबून असते? साधनांची निवड साधनांची उपलब्धता, कमीत कमी वेळ व कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, अधिकांत अधिक परिणामकारकता, साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. प्रश्न 3 कोणतेही 2 तक्ते पूर्ण कर. बघा या ठिकाणी इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण. भौतिक नाणी, किल्ले, भांडी, वाडे, स्तंभलेणी. लिखित पत्रव्यवहार, ताम्रपट, चरित्रग्रंथ, शिलालेख. मौखिक जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा.
पुढील संकल्पचित्र पूर्ण कर. या ठिकाणी नदीकाठच्या संस्कृती दिलेल्या आहेत आपल्याला. होयांगो चिनी संस्कृती, सिंधू हडप्पा संस्कृती, नाईल इजिप्त, टायग्रिस युफ्रेटिस मेसोपोटेमिया. पुढील तक्ता पूर्ण कर. प्राण्यांची उत्क्रांती, सजीव, अपृष्ठवंशीय पाठीचा कणा नसलेले सजीव, कृमी, गांडूळ, डास, गोगलगाय. नंतर पृष्ठवंशीय पाठीचा कणा असलेले सजीव, जलचर, उभयचर, सरपटणारे आणि सस्तन. बघा भूगोल. खालील विधाने चुकीवर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडनं पश्चिमेकडे फिरते. चूक. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. 2. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. बरोबर. 3. सांकेतिक चिन्हे भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात. चूक. सांकेतिक खुणा भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात. प्रश्न 2. पायी जाणे, सायकलीवरून जाणे, खासगी वाहनाने जाणे, सार्वजनिक वाहनाने जाणे. खालील प्रसंगी खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? 1. घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी पायी जाणे. 2. 1 किलोमीटर अंतरावरील बागेत जाण्यासाठी सायकलीवरून जाणे. परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी खासगी वाहनाने जाणे. प्रश्न 3. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यापैकी चुकीच्या जोडीला वर्तुळ करा. 1. सोलापूर चादर, औरंगाबाद हिमरू शाल, कोल्हापूर पैठणी. चुकीची जोडी कोल्हापूर पैठणी. 2. केरळ लवंग, महाराष्ट्र कांदा, तामिळनाडू सफरचंद, आसाम चहा. चुकीची जोडी तामिळनाडू सफरचंद. प्रश्न 4. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. भारतात प्रदेशानुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते? भारतात प्रदेशानुसार आहार, पेहराव, सण उत्सव इत्यादी बाबतीत विविधता आढळते. 2. प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या समोच्च रेषा, रंगपद्धती, उठावदर्शक नकाशा ह्या पद्धती आहेत. चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? चहाचे उत्पादन आसाम व सिक्कीम राज्यात होते. 4. संदेशवहन कशास म्हणतात? माहितीचे देवाणघेवाण, माहितीचे प्रसारण करणे म्हणजे संदेशवहन होय. व्हिडिओ आवडल्यास व उपयुक्त वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.